तिरुमला तिरुपती देवस्थानमध्ये काल भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि 6हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली। यावरून महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये सुरक्षा व्यवस्था आहे का? मंदिरांमध्ये आल्यानंतर आपण सुरक्षित दर्शन घेऊ शकतो का? असे अनेक प्रश्नचिन्ह या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। आज आपण आहोत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये आणि अंबाबाई मंदिरामध्ये येताना आपल्याला सुरक्षित दर्शन मिळतं का हे आज आपण पाहणार आहोत। तेही केवळ 4 टप्प्यांमध्ये तुम्ही व्यवस्थित दर्शन घेऊ शकता आणि याच मंदिरातून व्यवस्थित बाहेर पडू शकता। ती नेमके 4 टप्पे नेमके कुठले आहेत हे आपण आज जाणून घेऊयात। मी सध्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांची जी रांग आहे, दर्शन रांग आहे, या दर्शन रांगेत आहेत आणि जेव्हा तुम्ही कोल्हापुरातल्या या मंदिरात येतात त्यावेळी भवानी मंडप परिसरातून ही दर्शन रांग सुरू होते आणि बाहेरून ही दर्शन रांग मंदिरामध्ये यायला सुरुवात होते। राज्यभरातले देशभरातले भाविक जेव्हा अंबाबाईच्या दर्शनाला येतात त्यावेळी याच रांगेतून ते अंबाबाई मंदिरामध्ये प्रवेश करायला सुरुवात करतात। दर्शन रांगेच्या पहिल्या टप्प्यात आपण पाहिलं तर भवानी मंडपातून ही दर्शन रांग सुरू होते आणि ही मंदिरात येते। मंदिरात येत असताना या रांगेमध्ये एका पाठोपाठ एकच व्यक्ती उभं राहू शकेल अशा पद्धतीनं या दर्शन रांगेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। जेव्हा आपण मंडपातून पूर्व दरवाजातून आत येतो त्यावेळी या बॅरिकेडच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी यावं लागतं। या ठिकाणी आल्यानंतर स्त्रियांची रांग वेगळी आणि पुरुषांची रांग वेगळी करण्यात येते आणि ही रांग थेट मंदिरामध्ये प्रवेश करते। त्यामुळे या रांगेमध्ये एक्स्ट्रा एखादा व्यक्ती घुसण्याचा संबंधच येत नाही। त्यामुळे भाविक अगदी व्यवस्थित मंदिरामध्ये प्रवेश करतात। आता आपण आहोत दर्शन रांगेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये। जेव्हा दर्शन रांगेतून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी ही रांग या परिसरामध्ये आत येऊन ती गाभाऱ्याच्या मार्गावर येते। या मार्गावर येत असताना कुठल्याही भाविकांमध्ये हुल्लडबाजी होऊ नये यासाठी सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। तसंच दर्शन रांगेतून सर्व भाविक जे आहेत हे एका मागोमाग एक येतात आणि या मुख्य जो आईचा जो द्वार आहे, गाभारा आहे, या गाभाऱ्यात येतात, दर्शन अगदी व्यवस्थितपणे घेतात आणि याच दारातून ते बाहेर पडायला सुरुवात करतात। त्यामुळं अंबाबाईच्या मंदिरात जेव्हा आपण दर्शनासाठी येत असतो त्यावेळी कुठेही या रांगेमध्ये नागरिक घुसू नयेत अशी व्यवस्था पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेली आहे। जेव्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण देवीचं दर्शन घेतो त्याच वेळी ती रांग याच मार्गाने सुरक्षितपणे बाहेर जाते आणि या रांगेचा इतर भाविकांशी कुठेही संपर्क होत नाही। त्यामुळे या 2 टप्प्यामध्ये भाविक अतिशय व्यवस्थित देवीचं दर्शन घेतात आणि सुरक्षितपणे मंदिराच्या बाहेर पडतात। आता आपण आहोत मंदिराच्या तिसऱ्या टप्प्यात, ते म्हणजे मुखदर्शन चौकामध्ये। जेव्हा आपण आईचं दर्शन घेण्यासाठी येतो त्यावेळी आपण दर्शन रांगेतून खरं तर मंदिरात येतो, मात्र दर्शन रांग आणि सामान्य भाविकांमध्ये कुठेही एकत्र येऊ नयेत अशी व्यवस्था मुखदर्शनामध्ये केलेली आहे। कारण दर्शन रांगेतून येणारा भाविक हा थेट गाभाऱ्यात जातो आणि उत्तर दक्षिण हा जो द्वार आहे यामध्ये मुखदर्शनाची सोय करण्यात आलेली आहे। ज्यांना गडबड आहे, ज्यांना मंदिरामध्ये जास्त वेळ थांबायचं नाही किंवा गर्दी आहे, अशा वेळी आपल्याला देवीचं लांबून दर्शन घ्यायचं आहे त्यावेळी भाविक या मंडपात येतो आणि इथूनच देवीचं मुखदर्शन घेतो। त्यामुळं मूळ रांगेतला जो भाविक आहे आणि गडबडीत दर्शन घेण्यासाठी आलेला जो भाविक आहे हा कुठेही एकत्र येऊ दिला जात नाही। त्यामुळं भाविकांचं मुखदर्शनाद्वारे अतिशय छान सुंदर पद्धतीनं देवीचं दर्शन होतं। त्यामुळं हा तिसरा मंदिरातला टप्पा महत्त्वाचा मानला जातो। आता आपण आहोत मंदिराच्या महत्त्वाच्या शेवटच्या 4थ्या टप्प्यामध्ये, ते म्हणजे मंदिराचं CCTV कंट्रोल रूम जो आहे। या मंदिरातल्या कंट्रोल रूम मध्ये आपण बघू शकता की या संपूर्ण मंदिरामध्ये 120 CCTV कॅमेऱ्यांची नजर असते। जेव्हा भाविक मंदिरात प्रवेश करतो, देवीचं दर्शन घेतो आणि मंदिरातून बाहेर पडतो तिथपर्यंत या CCTV मार्फत या भाविकांवर, गर्दीवर नियंत्रण ठेवलं जातं, लक्ष केंद्रित केलं जातं। याच्यावर CCTV कंट्रोलसाठी साधारण 2 अधिकारी या ठिकाणी 24 तास तैनात असतात। तसंच संपूर्ण मंदिर
मंदिरामध्ये 60हून अधिक कर्मचारी संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी तैनात असतात. त्यामुळं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तुम्ही ज्यावेळी याल त्यावेळी भवानी मंडपापासून दर्शन रांग सुरू होते. दर्शन रांग देवीच्या गाभाऱ्यात येते आणि दर्शन झाल्यानंतर अगदी व्यवस्थित भाविक या ठिकाणाहून बाहेर पडतो. त्यामुळं तुम्ही कधीही मंदिरात आलात तर तुम्हाला देवीचं दर्शन अतिशय व्यवस्थित आणि सुरक्षितपणे या ठिकाणी होतं. त्यामुळं इतर ठिकाणी ज्या पद्धतीने गर्दी होते, अनुचित प्रकार घडतात, अशा पद्धतीचे प्रकार करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात घडत नाहीत. याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कोल्हापूर जिल्हा प्रशासन हे नेहमी कार्यरत असतं. कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.